तळ कोकणातलं हे मासेमारी करणारं गाव. एकतर इथल्या बोटी बंदरावर नांगरलेल्या असतात, नाहीतर समुद्राच्या लाटा भेदत मासेमारीला तरी जात असतात. इथे समुद्राच्या गाजेसोबत असे आकडेही कानावर पडत राहतात. साधारण 1500 लोकवस्ती असलेल्या या गावात 95% लोक मासेमारी करतात. लहान थोरांच्या नसानसात मासेमारीची कसब बसलेलं, विस्तीर्ण किनारा लाभलेलं, चविष्ट ताजे ताजे मासे खाऊ घालणारं हे गाव आहे मेढा निवती. या गावातली माझी दिवसाची सुरुवात काहीशी अशी झाली. मी आता आहे मेढा निवतीच्या किनाऱ्यावरती आणि सकाळची अशी रम्य वेळ आहे आणि मस्त वाटतं इथे असं फिरताना. सकाळी उठल्या उठल्या थेट समुद्र किनाऱ्यावरती यावं आणि समोर असा सूर्योदय बघता यावा. मस्त वाटतंय. किनाऱ्यावरून चालत चालत पोहोचले एका टोकाला, जिथे समुद्राचे पाणी आत घुसून खाडी तयार झालीये. समुद्रावरून बोटी यायच्या, खाडीच्या मुखातून बंदराकडे जायच्या. तिथे मला बोटीवर लगबग दिसली. मासे जाळ्यातून काढण्याचं काम सुरू होतं. ते 3 वाजता ही होडी घेऊन समुद्रात गेले मासेमारीसाठी आणि आत्ता 7:30-8 होत आले. तर आत्ता ते आलेत आणि बांगडे आहेत ना सगळे? हो, बांगडे. आता हे काय होणार? अच्छा, तिकडे लिलाव होतोय माशांचा त्या बाजूला. लिलाव बघायला जाण्यासाठी मी किनारा सोडला आणि गावात गेले. गावातली घरं पण किती सुंदर. हे निळं घर मला विशेष आवडलं. काय सुंदर आहे घर. मस्त आहे ना. मला ना असं थांबत थांबत प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत भटकंती करायला खूप आवडते. पण ना कधी असा ॲक्सिडेंट झालेला दिसला किंवा तशी बातमी जरी कानावर आली ना तरी मन असं अस्वस्थ होतं. भीतीचं सावट मनावरती राहतं आणि तो विचार येऊन जातो की असं काही आपल्या बाबतीत झालं तर आपल्या कुटुंबाचं काय होईल. कारण करते सवरते तर आपण आहोत. त्यासाठी पहिली गोष्ट करायला हवी ती म्हणजे टर्म इन्शुरन्स. अस्वस्थ वाटतं बोलताना हे, पण करायला हवी. टर्म प्लॅन काय असतो की समजा असं काही अघटित घडलं तर आपल्या कुटुंबाकडे एक फायनान्शियल सेफ्टी टर्म इन्शुरन्सच्या रूपात असते. म्हणजे आपण नसताना त्यांचं पुढचं आयुष्य सुरळीत चालेल, त्यांच्यावरती आर्थिक भार पडणार नाही. त्यासाठी समजा दर वर्षाला 10,000 ते 12,000चा प्रीमियम भरला तर त्यातून आपल्याला 1 करोडचा टर्म प्लॅन मिळू शकतो. आणि हाच पैसा जर FDमध्ये ठेवला तर एक कॉन्स्टंट इन्कम आपल्या कुटुंबाला आपल्या ॲब्सेन्समध्ये मिळत राहतो. पण ना कोणती पॉलिसी घ्यायची, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स गोळा करणं हे सगळं किचकट प्रकरण असतं. त्यासाठी एक खात्रीशीर एक्सपर्ट आपल्यासोबत हवा. त्यासाठी डिट्टो आहे आणि जे आपल्या या व्हिडिओचे स्पॉन्सरही आहेत. तर डिट्टो हा एक इन्शुरन्स ॲडवायझरी प्लॅटफॉर्म आहे विच इज बॅक्ड बाय झिरोदा.
तर डिट्टो आपल्याला योग्य प्लॅन मिळवून देण्यासाठी एका व्यक्तिगत सल्लागाराप्रमाणे काम करतं आणि स्पॅम फ्री असल्यामुळं उगाचचे ते सतत फोन कॉल्स करणं, मेसेज करणं असले उद्योग ते करत नाहीत. अर्ध्या तासाचा एक फ्री कॉल त्यांच्यासोबत होतो, त्यामध्ये ते नीट समजावून सांगतात की टर्म इन्शुरन्स काय असतो, आपल्यासाठी कोणता प्लॅन योग्य आहे अशी सविस्तर माहिती ते देतात आणि क्लिअर होऊन जातं की आपल्याला कोणता इन्शुरन्स योग्य आहे आणि घ्यायचा आहे. आणि डिट्टो आपल्याला डॉक्युमेंटेशनमध्ये, क्लेममध्ये सुद्धा सहाय्य करतं. म्हणूनच त्यांना गुगलवरती 10,000 रिव्ह्यूज आहेत आणि 4.9 आउट ऑफ 5 असं रेटिंगसुद्धा आहे. तर डिट्टोची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आत्ताच त्यांच्यासोबत एक फ्री कॉल बुक करा, लिमिटेड स्लॉट्स आहेत. मला ना तिकडे आवाज येतो आहे कसला तरी, बहुतेक ऑक्शन चालू आहे, मी जाते. वाटेत बघते तर माणसं हातातून मासे घेऊन येत होती. मी आता बंदराच्या इथे आली आहे आणि इथे तुम्ही 8:30 वाजता आला ना तर अक्षरशः गजबज जाणवते. अशा होडी लागलेल्या असतात आणि तिकडे माशांचा लिलाव सुरू असतो आणि कानावरती असे आकडे पडत असतात सगळे 1500, 3650 असं, आणि धमाल असते. असं मांडलं जातं आणि पटकन विकलेही जातात. आता मी बघितला तो सुरमईचा लिलाव होता आणि ती सुरमई संपूर्ण 3650 रुपयांना गेली. असं असतं. आता सकाळी समुद्रात जातात, पहाटे वगैरे समुद्रात जातात होड्या घेऊन. नंतर ते सकाळी 8पर्यंत वगैरे 7-8पर्यंत किनाऱ्यावर येतात आणि डायरेक्ट फ्रेश मासे इथे येऊन लिलावाला घालतात. लिलाव म्हणजे कसं असतं ते, आता मी माझे मासे इथे येऊन हे करणार, त्यांची बोली मांडणार, नंतर त्यांची बोली लागते, म्हणजे लोक पैसे ठेवत जातात. ऑक्शन कसं असतं सेम, आपण पैसे ठेवत जायचे. नंतर ते मी खरेदी केलं की तिथून डायरेक्ट मग मार्केटला हे डायरेक्ट जातात, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला असं इकडची लोकल आहेत ते घेऊन मार्केटला जातात आणि तिकडे विकतात. बट इथे थोडं बल्कने घेतात ते मासे असं. म्हणजे जनरली बाजारात जशी विक्री होते तशी होत नाही, इथे बल्कने खरेदी केले जातात. तिथे मी या आजींना भेटले. त्या बंदरावरून लिलावात मासे खरेदी करतात आणि कुडाळला जाऊन विकतात. हे काम त्या किती वर्ष करतात माहितीये? आणि किती वर्ष तुम्ही मासे विकतात? 70 वर्ष. 70 वर्ष लहानपणापासून. हां, 4 वर्ष असतानापासून मी म्हणजे जसं 10 वर्षापासून मी मासे विकते. हे माझा चेडू भाई. इथे फिरताना एक गोष्ट जाणवली की आपल्याला फक्त बांगडे, सुरमई, ठराविक मासेच ठाऊक आहेत. इथे आल्यावर वेगवेगळी नावं कानावर पडायला लागली. धोडी बोल. इथे म्हणतात धोडी आणि मुंबईला म्हणतात डोमा. खायला पण छान असतं, काटा नसतो. हे जबरदस्ती नाही. घोळसा आहे हा. हा कर्ली मासा आहे आणि छोटी साईज आहे. लिलाव संपत आला. हे मासे आता कुडाळ, झाराप, सावंतवाडीमध्ये विकले जातील. तिथून मी होमस्टेवर नाश्त्यासाठी परत आले. खूप छान श्रावण चटणी. या गावात मी समुद्रकिनारी असलेला होमस्टे निवडला होता. या गावात मी ओशन वाईब्स होमस्टे आहे तिथं राहिली आहे. खाली घर आहे आणि वरती अशा रूम्स आहेत. तर इथं मी राहिली आणि खरंच ओशन वाईब्स आहे तिथे, कारण समुद्रकिनारा तर अगदी असा आहे. समुद्राची गाज अशीच ऐकू येते मला. पायऱ्या उतरायच्यात, समुद्रकिनाऱ्यावरती जायचं आणि एन्जॉय करायचं. बेसिक सर्व सुखसुविधा असलेल्या स्वच्छ टापटीप AC, नॉन AC रूम्स इथे आहेत. रूमच्या बाहेर असं वॉल पेंटिंगने सजलेला कॉमन एरिया आहे
आणि इथे वॉल पेंटिंग केलं ना ते तर खूपच सुंदर आहे. माशांचं असं वॉल पेंटिंग केलं आहे. आणि इकडे आवडलेलं माझं पेंटिंग दाखवते. इथे झिंगा आहे काढलेला, इतका सुंदर काढला ना तो, खूप मस्त आहे. आणि इथे आपण छान असे सेल्फीसुद्धा घेऊ शकतो या बॅकग्राऊंडला, तर मस्त आहे. आणि इथले ओनर आहेत दीपेश म्हणून, तर तो सुद्धा खूप हेल्पफुल आहे, मदत करतो. तर मस्त एक्सपिरियन्स आहे इथला. आणि रूमसुद्धा क्लीन स्वच्छ आहेत. आणि इथे असं छान बसून आपण एन्जॉय करू शकतो, फॅमिलीसोबत मस्त वेळ घालवता येतो. तर आम्हाला जी रूम मिळाली आहे ती AC रूम आहे. 2500 रुपयांपासून हे रेट सुरू होतात. सीझन असेल तर रेट वर खाली होऊ शकतात. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर देते, इथला नक्की चेक करा. आणि खूप सुंदर वाईब्स आहेत इथल्या, मस्त आहे. या गावाला किनारा तर लाभलेला आहेच, त्याशिवाय अशा काही सुंदर जागाही आहेत. मी आता शेताच्या एका बांधावरून चालली आहे. या बाजूला भात शेती आहे आणि या बाजूला माझ्या खाडी आहे, कांदळवन आहे सगळं. तर असा हा इथला परिसर आहे आणि समोर खूप छान नजारा दिसतोय. पण काल पाऊस खूप पडून गेला, त्यामुळे भातशेतीमध्ये पाणी साठलं आहे, त्यामुळे भातशेतीचं बरंच नुकसान झालं आहे. तर आता कापणी जोरात सुरू आहे. तिथे बांधावर भाताच्या पेंड्या सुकवण्यासाठी घातल्या जात होत्या. खूप खराब होतं ना भात, नासाडी होतं, हे होतं त्याचं पूर्णपणे अशी खराब जातं. सुकवायला मिळत नाही, वाळवायला मिळत नाही. हा आता साठलंय पाणी, पावसामुळे साठलंय. ते संध्याकाळी काढणार आहेत सुकती झाल्यावरती. शेतीची वाट लागते त्याच्यामुळे भात पडतो. आता हा भात वापरू शकतो? हा पिवळा जो आहे तो? हो, हा सगळा त्यातलाच आहे. हा भात पण त्यातलाच आहे. समजा कापायचा जरी आता ठेवला आम्ही, समजा पाऊस झाला गेल्यानंतर जानेवारीत कापू तर नाही भेटणार, ते कुजून जाणार सगळं, जमिनीला जमणार असं होणार. पुढे मला एका घरात भात जोडणी दिसली. सुकलेल्या भाताची मोठी पेंडी बांधून ती या लाकडी फळीवर आपटली जाते आणि सुकलेल्या लोंब्यातून भाताची शिते अशी वेगळी होतात. हे आता तुम्ही म्हणजे पाऊस पडतोय म्हणून आता इथे करता? नाहीतर मग शेतात करतो, कागद घालून करतो. पावसामुळे इकडे आणला. मी पण आता हे झोडणी करून बघतीये भाताची, जमतीये का बघूया. हो बरोबर. हे फक्त अंगाला लागू नाही द्यायचं, नाहीतर खाच पडते असं असं आहे. त्यामुळे ते एक टेक्निक आहे, त्या पद्धतीने ती बांधता, ती घे ती बांधता. हा जवळ मी घेत होते आज येतं पण सगळ्या गावाला जाते. भात घालते. केला प्रयत्न. या भाता खास खूप खास खूप. तिथेच बाजूला काकू काथ्याच्या मोठ्या सुतळीपासून काहीतरी विणत होत्या. त्या या मशीनवर पायपुसणी तयार करत होत्या. 200 पासून 500 रुपयापर्यंतची पायपुसणी त्यांच्याकडे आहेत. त्यांचा बचत गट ही आहे. ओम साई, माझं नाव सौ उत्तम आत्माराम मारडकर, माझ्या गटाचं नाव ओम साई निसर्ग पर्यटन महिला गट. या गटात मी सचिव आहे. आणि आम्ही आता हे आम्हाला त्यांच्याने ह्याच्यासाठी काय पायपुसणी बनवण्यासाठी ही मशीन दिली आहे. परत आम्ही लोकांना म्हणजे मासे हे आपले होडीने ह्याच्यात खाडी फिरवतो. आणि नंतर आम्ही जेवणाचे जर जेवण वगैरे असलं तर ते आम्ही देतो. चालत चालत मी गावातल्या एका पुलावर पोहोचले. दोन्ही बाजूला निळशार खाडीचं पाणी काय सुंदर दिसत होतं. मी म्हटलं ना,
इथले लहान असो वा मोठे सगळ्यांकडे मासेमारीचं कसब आहे. एक जण गळ टाकून मासे पकडत होता तर दुसरा जाळे टाकून. मी पण केला प्रयत्न. हे मी टाकलं. आता बघूया लागतो का गळाला मासा. नाही, हे एकदा टाकलं ना तुम्ही ॲडिक्ट होऊ शकता फिशिंग करण्यासाठी. असं किती वेळ जाईल आपला हे करण्यात सांगता येत नाही. मी देऊन टाकते त्याला. याच्यासाठी खास छोटी जाळी तयार केली आहे. या जाळ्याला शेंडी म्हणतात आणि ही शेंडी पाण्यात टाकण्याला पागणे म्हणतात. मेढा आणि श्रीरामवाडी या गावांना जोडणारा हा जुना पूल बघून मी पुढे गेले. काय सुंदर ठिकाणी आहे मंदिर. गणपतीचं मंदिर आहे. ही गणपती बाप्पाची मूर्ती अनोखी आहे. गुडघा मुडपून जवळ घेतलेला आहे. हे स्वयंभू गणेश मंदिर आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी एका मच्छीमाराला मच्छीमारी करताना, म्हणजे शेंडीने पागणे म्हणतो आम्ही त्याला स्थानिक भाषेमध्ये, त्या ह्याच्यामध्ये ती मूर्ती मिळाली होती, गणपतीची मूर्ती. ती त्यांनी मग ती इथे मिळाल्यामुळे इथेच बांधाच्या शेजारी तिची स्थापना केली गेली. स्थापना गेल्यानंतर तेव्हा पूर्वी काही असं मंदिर नव्हतं. पण जेव्हा कालांतराने त्याची प्रचिती येत गेली, लोकांना तो तसा पावत गेला, त्याप्रमाणे मग इथल्या स्थानिक लोकांनी मिळून एक मंदिर बांधलं त्याचं छोटंसं. भविष्यात आत्ता त्याचा एक जीर्णोद्धार होऊन आपण ही भव्य वास्तू बघतो आहे. पण जो मंदिराचा गाभाऱ्याचा जो भाग आहे तो जुन्या मंदिराचाच ठेवलेला आहे. जिथे आतमध्ये गेल्यावरती आपल्याला थोडं शांत थंडगार, ते जुनं स्थापत्य असल्यामुळे त्याप्रमाणे त्याची बांधणी केलेली आहे. मंदिराच्या या महिरपीतून नारळाची झाडं काही सुंदर दिसत होती. गणपती मंदिराच्या बाजूला ना अशी नारळाची झाडं आहेत पुष्कळ. असं वाटतं की म्हणजे नारळाच्या झाडांच्या खाली असं छान हे मंदिर विसावलंय. कुठे सागाची आहेत, कुठे नारळाची आहेत. असं मस्त परिसर आहे इथला. दुपारी जेवणासाठी होमस्टेवर परत आलो. जेवायला सुरमई थाळी होती. समुद्राची गाज ऐकत मस्त जेवण झालं. दुपारपर्यंत वातावरण छान होतं. नंतर हळूहळू वारा सुटू लागला. बाहेर येऊन बघते तर वादळी वाऱ्यासोबत पावसाचा वर्षाव किनाऱ्यावर होत होता.
पावसानंतर वातावरण थंड झालेलं. हलका हलका पाऊस अजूनही सुरू होता. या वातावरणात आम्ही एक खास बेट केला. ही आमची तयारी सुरू आहे बांगडे भाजण्यासाठी. तर आम्ही आग लावायचा प्रयत्न करतोय. हवेत मॉइश्चर खूप आहे त्याच्यामुळे ती आग अशी पटकन धरत नाही आहे. तर आम्ही असा प्रयत्न करतोय. डायरेक्ट ठेवायचे, काय मसाला वगैरे काय नाही? काहीच नाही. त्याची चव येत असेल. या बांगड्याला ना काहीच मसाला नाही आहे. थेट समुद्रावरून आणलेत बांगडे आणि तसेच आम्ही ते निखाऱ्यावरती ठेवलेत. मला ॲक्च्युली खूप उत्सुकता आहे की हे कसं लागणार कसं आहे. मला असं वाटतं की त्यामध्ये थोडीशी अशी मिठाची चव उतरली असेल आणि ही निखाऱ्यांची सुद्धा एक चव त्यामध्ये आली असणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे हे ट्राय करण्यासाठी. पहिल्या वेळी पप्पा आणि समुद्रात जाताना इथून तांदूळ घेऊन जायचे, म्हणजे भात लावून घेऊन जायचे. मग त्यात समुद्राचं पाणी ॲड करायचं, म्हणजे पेज, इथे पेज म्हणतात मालवणी भाषेत. आणि जो मासे मिळायचे ताजे जाळ्यातून पकडलेले, ते अशी एक छोटीशी अशी शेगडी घेऊन जायचे छोटी, आणि त्यावर लाकडं आणि माचीसने आग लावायचे आणि त्यावर असं निखाऱ्यावर ते भाजून डायरेक्ट समुद्रातून आलेला मासा डायरेक्ट निखाऱ्यावर भाजून भातासोबत खायचं. असं काहीच मिक्स वगैरे नाही, त्याच्यात मसाले नाही किंवा काही नाही. असं समुद्राची हां, एकदम फ्रेश, एकदम न्यूट्रिशियस असं. म्हणून त्या लोकांचं वय पण जास्त असायचं तेव्हा. आता भेसळ वगैरे अन्नात आणि ते सगळं तिथे व्हायचं नाही. सगळं जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यातून सगळं हे करायचं, खायचं. बांगडे भाजल्यावर ते मिठाच्या पाण्यात मिनिटभर बुडवले. पाणी निथळून प्लेटमध्ये काढले आणि तयार झाले निखाऱ्यावरचे बांगडे. अनएक्सपेक्टेड होती टेस्ट. जबरदस्त जबरदस्त. बांगड्याचा त्याचा असा स्वाद आहे त्यामध्ये आणि मिठाची टेस्ट येते फक्त. आणि जो भाजलेला जो भाग असतो त्याची अशी खरपूस चव असते ना, ती लागते खाताना. बांगडे खाऊन झाल्यावर वेळ झाली रात्रीच्या जेवणाची. तर जेवायला आहे तांबोशी मासा, जो असा फ्राय केलेला आहे. रेड स्नॅपर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि तांदळाची अशी मऊ मऊ भाकरी आहे. फिश कढी आहे, सोलकढी आहे आणि भात आहे आणि सॅलड आहे. असं जेवण आहे. मी सुरू करते जेवायला. कमाल. सुरमईपेक्षा भारी आहे खरंच. दिवसाचा शेवट केला किनाऱ्यावर शेकोटी करून. अशी गोष्ट आहे मासेमारी करणाऱ्या गावाची. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. डिट्टोची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये. कॉल बुक करा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.